नमस्कार. श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओ जर पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन पहा. अतिशय महत्त्वाच्या शेळीपालनाविषयी व्हिडिओ आहेत. तर आजचा आपला विषय आहे की नवीन शेळीपालकांनी शेळीपालनामध्ये कसा भरकटतोय किंवा दिशाहीन कसं होतोय, किंवा थोडक्यात सांगायचं झालं तर नवीन शेळीपालकांचं शेळीपालन कसं बंद पडतोय, याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. म्हणून ज्यांनी नवीन शेळीपालन करणार आहात त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि ज्यांनी ऑलरेडी शेळीपालन करत आहात त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे, त्यांनीसुद्धा पाहू शकता. तर आपल्या शेळ्या सध्या चरत आहेत बांधावर. आत्ता थोडंसं पावसाचं एक झड येऊन गेली. पावसाचे दिवस असल्यामुळे झड तर येणारच आहे. मग पावसाचं झड येऊन गेल्यामुळे थोडंसं आपल्या शेळ्या भिजलेल्या आहेत. तर असो, सध्या मस्तपैकी शेळ्या चरत आहेत. तर आता आपण विषय पाहणार आहोत की आपली शेळीपालन का भरकटते किंवा दिशाहीन का होते. तर पहिला मुद्दा आहे शेळीपालनामध्ये शेळीपालन भरकटण्याचं किंवा दिशाहीन होण्याची किंवा बंद पडण्याची. पहिलं कारण काय, तर कोणाची तर यशोगाथा ऐकून. म्हणजे कोणी म्हणतात आपण शेळीपालन करतो आणि वर्षाकाठी 50 लाख रुपये उत्पन्न मिळवतोय किंवा 10 लाख रुपये उत्पन्न मिळवतोय किंवा 20 लाख रुपये उत्पन्न मिळवतोय. म्हणून फक्त त्यांचा यशोगाथा ऐकून आपल्याला काही त्याच्यामधला अनुभव नसते, माहिती नसते, काही आपण प्रशिक्षण वगैरे काही घेतलेलं नसतो. फक्त त्यांच्या सांगण्यावरून, त्यांची यशोगाथा ऐकून आपण शेळीपालनाला करायला सुरुवात करतोय. यामुळे सुद्धा आपलं शेळीपालन बंद पडू शकतं किंवा भरकटू शकतं. तर त्यासाठी काय करायचं की आपण पहिल्यांदा आपलं शेळीपालन करायचं जर असेल तर आपण प्रशिक्षण घ्यावं. आणि दुसरी म्हणजे ज्यांनी शेळीपालन करतात तुमच्या जवळपास त्यांच्याकडून त्यांच्या शेडवर भेट द्या, त्यांच्याकडून सगळे सल्ले घ्या, त्यांचे अनुभव काय आहेत ते पहा. शेळीपालनामध्ये बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात, त्या सगळे जाणून घ्या. शेळी आजारी का पडतोय किंवा त्याच्यावर अजून बऱ्याचशा गोष्टी असतात, त्या सगळ्या समजावून घेऊनच मग छोट्या कमीत कमी शेळ्यापासून शेळीपालनाला सुरुवात करा. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेळीपालनाला सुरुवात करत असताना प्रत्येक जणांना सल्ला विचारतात लोकांना सल्ला विचारायचा ज्यांनी शेळीपालन करतात त्यांना. शेळ्या कोणत्या चांगल्या, नवीन शेळीपालन करण्यासाठी शेळ्या कोणत्या जातीच्या चांगल्या. तर प्रत्येकांची त्यांच्या सोयीनुसार सांगतात. त्यांनी ज्या शेळ्या शेळीपालन करतात त्या शेळ्यांच्या जाती त्यांनी सांगतात. कोणी म्हणतात गावरान शेळी चांगलं, कोणी म्हणतात उस्मानाबादी चांगलं, कोणी म्हणतात बिटल शेळी चांगलं, कोणी म्हणतात शिरोई चांगलं, कोणी म्हणतात सोजत चांगलं, जमनापारी, तोतापारी, आफ्रिकन बोर, अशा बऱ्याचशा शेळ्यांच्या जाती आहेत. त्यांच्या सोयीनुसार त्यांनी सांगतात. तर ह्यांनी काय करतात, कोणाची तरी ऐकून ज्या लांबच्या शेळ्या असतात, म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो आणि त्यांनी शेळ्या आणतात राजस्थानच्या, नवीनच शेळीपालन करत असतात पण शेळ्या आणतात राजस्थानच्या, शेळ्या आणतात इकडं पंजाबच्या. जे बिटल आहेत ते पंजाबमध्ये आहे आणि जे राजस्थानचे आहेत ते राजस्थानच्या शिरोई वगैरे तिथनं आणतात. यातून काय होतं की मित्रांनो, एकतर आपल्याला फारसा अनुभव नसतोय, नवीन शेळीपालन करत असतोय आणि त्यामध्ये जर आपण लांबच्या जर शेळ्या आणलो तर त्यांचा हवा बदल होते. म्हणजे राजस्थानचं हवामान वेगळं असते, आपलं महाराष्ट्राचं हवामान वेगळं असते, परत त्याच्यात आपलं लोकलचं हवा वेगळं असते. त्यामुळं हवा बदल झाल्यामुळे, हवा चेंज झाल्यामुळे त्या शेळ्या आजारी पडायला लागतात. त्यांचं सगळं चारा पण बदल होते, हवा पण बदल होते, पाणी पण बदल होते. यामुळे शेळ्या आजारी पडायला लागतात. मग जर शेळ्या आजारी पडल्या तर एकानंतर एक मरायला लागतात किंवा रोजच आजारी पडायचं, रोजच डॉक्टरला बोलवायचं. यातून तो शेळीपालक वैतागतोय आणि परत जो जहाज असतोय तो समुद्रामध्ये मधोमध गेल्यानंतर त्याला दिशाच जर नसेल तर तो जहाज कसं समुद्रामध्ये भरकटतोय, तसं सगळीकडे चारी बाजूनं पाणीच पाणी, तसं या शेळीपालकाचं होतोय. म्हणजे काय करायचं काहीच कळत नाही. एकानंतर एक शेळ्या मरायला लागतात, एकानंतर एक शेळ्या आजारी पडायला लागतं. डॉक्टरांना बोलून थकवतोय, सगळे इंजेक्शन वगैरे सगळं देऊन थकतोय. म्हणजे त्याला एकतर अनुभव नसतोय. म्हणून काय करायचं की आपण आपल्या लोकल ब्रीडपासून शेळीपालनाला सुरुवात करायचं. म्हणजे आपल्या लोकलमध्ये ज्या शेळ्या असतात, म्हणजे आपल्या गावामध्ये ज्या शेळ्या पाळल्या जातात, ज्या जातीच्या शेळ्या पाळल्या जातात त्याच जातीच्या शेळ्या पाळायची. शक्यतो आमच्या गावाच्या आजूबाजूच्या शेजारीचंच शेळ्या आणायच्या, म्हणजे त्यांचा हवा बदल होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, पाणीसुद्धा तेच असणार आहे, चारासुद्धा तेच असणार आहे. म्हणून शेळ्या शक्यतो आजारी पडणार नाहीत. म्हणून काय करायचं की आपल्या लोकल ब्रीडपासून शेळीपालन सुरुवात करायचं आणि आपल्या जवळपासच्या गावातूनच शेळ्या खरेदी करायच्या. आता आपण पाहणार आहोत तिसरी कारण म्हणजे शेळी व्यवस्थापन. शेळीपालन जर करायचं असेल तर शेळी व्यवस्थापन केलंच पाहिजे, हे मला पण मान आहे. पण काय करतात की यांनी पाहिलेल्या असतात कोणाचं तर यशोगाथा आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले असतात त्यांच्याकडे 100 शेळ्या आहेत, 200 शेळ्या आहेत. त्यांची पाहून ह्यांनी पण काय करायला लागतात, 200 शेळ्यांचं एकदमच शेड बांधतात. 200 शेळ्यांचा शेड बांधून त्यांच्याकडे राहतात पैसे थोडं कमी आणि त्यांनी काय करतात, लो क्वालिटीच्या शेळ्या घेतात.
म्हणजे शेळ्यांची जाती तर निवडतात त्यांनी, गावरान शेळ्या किंवा लोकल ब्रीडचं जे त्यांचं जे असते त्या लोकल ब्रीडच्या शेळ्या निवडतात बरोबर. पण दुसरं काय करतात की कमी किमतीच्या शेळ्या निवडतात. म्हणजे ज्या शेळ्या 2 कडे देण्याऐवजी एकच कडे देतात, त्यांना दूध कमी असतंय, त्या चांगल्या क्वालिटीच्या नसतात, अशा शेळ्या निवडतात. म्हणजे त्यांना किंमत कमी असते, म्हणून त्यांनी तशा शेळ्या आणून आपल्या शेडवर ठेवतात. सुरुवात तर शेळीपालन करत असताना त्यांनी पाजा शेळ्यापासूनच करतात, म्हणजे कमी शेळ्यापासूनच केलं पाहिजे, हे मला पण मान्य आहे. कमी शेळ्यापासूनच शेळीपालन करतात. परंतु काय होतं की शेळ्या जर चांगल्या क्वालिटीच्या नसल्यामुळे त्यांची उत्पन्न कमी मिळायला लागतं. म्हणजे त्यांना जर दूधच नसेल तर त्यांच्या कडं जे असतात ते चांगल्या क्वालिटीचे येणार नाही. त्यांच्या शरीरावर कांती नसेल तर ते कडं पण एकदम कसं तर असणार आहेत. म्हणून पुढे जाऊन त्यांचे कडाचे उत्पन्न आपल्याला कमी मिळणार आहे. मग कडांचं जर आपल्याला किंमत कमी मिळालं तर आपले शेळीपालन आपल्याला परवडणार नाही. म्हणून तो पुन्हा दिशाहीन होतो तो माणूस. एकतर खूप पैसे खर्च करून शेड बांधला असतो आणि पैसे खर्च करून शेळ्या आणलेला असतो, त्या तुलनेनं त्यांना उत्पन्न मिळत नाही. म्हणून तो परत नाराज होतो, निराश होतो आणि शेळीपालन बंद करतोय. म्हणून काय करायचं की कमीत कमी शेळ्यापासून सुरुवात करायचं आणि शेळ्या एकदम क्वालिटीच्या आणायचा. आता ही जी शेळी आहे तुम्ही पाहू शकता कसं खनाळ शेळी आहे, मोठ्या राशीतली शेळी आहे. अशा मोठ्या राशीतल्या शेळ्या आणायचा. कमी 4-5 शेळ्या आणा, पण अशा शेळ्या असल्या पाहिजे तर बघितलं तर डोळ्याचं पारणं फिटलं पाहिजे, अशा शेळ्या आणायचा. ज्या शेळ्या 2 कडं देतात आणि भरपूर दूध असतं त्या शेळ्याला आणि शरीरावर त्याचं चांगलं कांती असते, अशा शेळ्या निवडायचं. अशा शेळ्या जर असेल तर 2-4 हजार रुपये जास्त जातील तुमच्या. जर जाऊ द्या 1-2 हजार रुपये जास्त जाऊ द्या, पण त्या शेळ्या त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला नफा देणार आहेत. आत्ता आपण पाहणार आहोत की शेळीपालन बंद पडण्याचे 4थं कारण. 4थ्या कारणामध्ये काय आहे की चारा व्यवस्थापन. चारा व्यवस्थापनामध्ये काय होतं की बऱ्याच वेळा शेळीपालन करायचं म्हणलं तर आपल्याला शेड तर लागणारच आणि चारा तर लागणारच आहे. चारा लागणार आहे म्हणून लोक काय करतात, चारा व्यवस्थापन करायला यांना त्यांना परत विचारायला सुरुवात करतात. तर लोक सल्ला देतात की ह्या नेपियर वापरा, त्यो नेपियर वापरा, सुपर नेपियर वापरा, बरेचशा चाऱ्याचे नावं आहेत. मग त्या चाऱ्याचं नावं घेतल्यानंतरनं महागड्या ते सगळे बिया असतात, त्याचे रोपं असेल, बिया असेल, काय असेल ते महागडे असतात, ते आणतात. अजून शेळीपालन सुरुवात केली नसतात, ते आपल्या शेतामध्ये लागवड करतात. तो चारा येतो, चारा आल्यानंतर आपल्या शेळ्या आणतात. शेळ्या आणल्यानंतर ते शेडमध्ये ज्यावेळेस शेळ्या येतात त्यावेळेस त्या चारा त्यांना शेळ्यांना घालायला जातात. तर त्या शेळ्या त्या चाराच खात नाहीत, कारण त्या शेळ्यांना तो चारा खाण्याची अजिबात सवयच नसतोय. त्या शेळ्या कधीच त्या चारा खाल्लेल्या नसतात, म्हणून त्या शेळ्या त्या चारा खाणार नाही. म्हणून पुन्हा प्रश्न येतोय, आपल्या शेळ्या तर आणलोय आणि चारा तर व्यवस्थापन केलेलं आहे, पण शेळ्या चाराच खात नाहीत. का खात नाहीत तर त्या शेळ्यांना त्या चारा खाण्याची सवयच नाही. म्हणून आपल्या शेळ्यांना जो चारा खाण्याची सवय आहे तो चारा आपल्या शेतामध्ये लागवड करा. म्हणून आपल्या लोकल बीडच्या जर शेळ्या घेतलो तर आपल्याला कळणार आहे की आपल्या लोकल बीडच्या शेळ्या कोणत्या चारा खातात आणि तेच चारा आपल्या शेतामध्ये लागवड करा. म्हणजे आपल्या शेळीपालनामध्ये आपल्या शेळ्या तो चारा खातील, म्हणजे आपले शेळीपालन लॉसमध्ये जाणार नाही किंवा बंद पडणार नाही. अशा पद्धतीने यासह अजून बऱ्याचशा कारणं आहेत शेळीपालन बंद पडण्याची, पण प्रमुख कारणं या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. पुन्हा थोडक्यात सांगतोय की पहिली कारण म्हणजे कुणाचं नुसतं यशोगाथा ऐकून शेळीपालन करण्याऐवजी आपण प्रशिक्षण घेऊन, माहिती घेऊन, अनुभव घेऊनच शेळीपालनास सुरुवात करावी. आणि दुसरं म्हणजे शेड व्यवस्थापन करत असताना कमीत कमी जेवढा आपण शेळीपालन सुरुवात करत असतो, जेवढ्या शेळ्यापासून सुरुवात करत असतो तेवढ्या शेळ्यांचा शेड मारा सुरुवातीला. फक्त त्या शेडाला चाल सोडा आणि चाल सोडल्यानंतर आपण जसं शेळ्या वाढवत जाऊ तसं त्या शेडची पण आकारमान वाढत जावा. तिसरी म्हणजे शेळ्या निवडताना सुरुवातीच्या काळामध्ये कमीत कमी शेळ्यापासून सुरुवात करा, पण शेळ्या निवडताना ज्या शेळ्या निवडणार आहेत त्या अतिशय क्वालिटीच्या शेळ्या निवडा. जास्तीत जास्त कळं देणाऱ्या शेळ्या निवडा, जास्तीत जास्त दूध असणाऱ्या शेळ्या निवडा, म्हणजे तुम्हाला त्याचे उत्पन्न जास्त मिळणार आहे. आणि त्यापुढील कारण म्हणजे आपल्या शेळ्या जो चारा खाणार आहेत तोच चारा आपल्या शेतामध्ये लागवड करा. अशा पद्धतीने तुम्ही जर नियोजन केला तर बऱ्यापैकी तुमचं शेळीपालन यशस्वी होईल असं मी या ठिकाणी गृहीत धरतोय. आणि अजून काही अडचण असेल तर कमेंटमध्ये व्यक्त व्हा. त्या पद्धतीने माझ्या परीने मी तो प्रश्न तुमचा सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेन. या ठिकाणी थांबूया. जय जवान जय किसान.